टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यात अनेक नद्या ज्या आहेत ते भरभरून चाललेले आहेत। पाण्याची पातळीत मोठी वाढ झालेली आहे। गोसीखुर्द धरणातून 10,888 क्युसेक विसर्ग होत असून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली आहे। वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या नद्यांमध्ये पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे ही वाढ झालेली आहे आणि 1-1.5 किलोमीटरपर्यंत हे जे पाणी आहे ते दिसत आहे। आणि वैनगंगा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यात जे नाले आहेत दुर्गम भागातील नाले भरभरून चालल्यामुळे दुर्गम भागातील एक 7 ते 8 रस्ते आणि जिल्ह्यातील पूर्ण 12 रस्ते बंद आहेत आणि हे सर्व रस्ते दुर्गम भागातील रस्ते आहेत। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती नाही, परंतु पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण की गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा किंवा गोदावरी, प्राणहिता या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे आणि सध्या अनेक नालेही भरभरून चाललेले आहेत। आणि गडचिरोली जिल्ह्यातील 7-8 तालुक्यात 2 दिवसापासून पाऊस आहे। पावसाने जूनच्या शेवट आठवड्यात मुसळधार पाऊस होता, त्यानंतर एक 3-4 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती। नंतर 7 तारखेच्या रात्रीपासून पाऊस सुरू आहे। या पावसामुळेही कुठे ना कुठे नागरिक जे आहेत ते अडचणीत आलेले आहे, कारण की शेतकऱ्यांचे कामे जे आहेत ते थांबलेली आहे आणि धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे नदीच्या अनेक नद्यांची पाण्याची पातळी जी आहे ते सध्या वाढलेली आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।